इयत्ता 7वी कविता 13वी अनामवीरा भाग 2. चला तर मग पुढच्या ओळींमधून कवी आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. जनभक्तीचे तुझ्यावरीलच उधाणले भाव, रियासतीवर नसे नोंदले कोणी तुझे नाव, जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान, काळोखातुनी विजयाचा ये पहाटसा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा, मृत्युंजय वीरा, मृत्युंजय वीरा. मुलांनो, रियासती म्हणजे वतन, नोंदले म्हणजे दाखल केले. मुलांनो, कवितेतील प्रत्येक शब्दाला सुंदर असा अर्थ आहे. कवी त्या सैनिकाला म्हणतात की ज्या देशासाठी तू प्राणपण दिलेस, त्या जनतेच्या हृदयातील भावना तुझ्यासाठी उचंबळल्या नाहीत. पूर्वीच्या काळी लढाईत शौर्य गाजवणाऱ्या सरदारांना रियासती म्हणजे वतने दिली जात. काही गावे इनाम म्हणून दिली जात. पण या सैनिकाला असे कोणतेही इनाम वतन त्याच्या नावावर लिहून दिलेले नाही. बाई, भाट या शब्दाचा अर्थ काय बरं? मुलांनो, भाट म्हणजे स्तुतीचे गाणे गाणारा, डफ म्हणजे चामड्याचं वाद्य. कवी येथे म्हणतात की तुझ्या यशाची गाणी ही कोणी डफाच्या तालावर जरी गायली नाहीत तरी तुझे हे बलिदान सफल ठरणार आहे. म्हणजे जरी तुझे गौरवगीत कोणी गायले नाही तरी तुझे बलिदान मात्र वाया जाणार नाही. ते देशाच्या कारणी लागणार आहे. त्याचे फळ सर्वांना मिळणार आहे. पुढे कवी म्हणतात की अंधारात सुद्धा जसा पहाटेचा तारा चमकतो अगदी तसाच तुझा विजय हा नेहमीच झळकत राहील. हे मृत्युंजय वीरा म्हणजेच मृत्यूवर मात करणाऱ्या वीरा, माझे पहिले वंदन तुलाच राहील. मुलांनो, भारतवासियांना सैनिकांच्या कार्याची जाणीव असावी असे कवी कुसुमाग्रज म्हणतात. अशा प्रकारे अनामवीरा या कवितेत सैनिकांच्या विषयी कृतज्ञता कवीने दाखवली आहे. सैन्यातील जे मोठे अधिकारी सैन्याचे नेतृत्व करतात त्यांचे नाव सर्वांना माहीत होते, वर्तमानपत्रात येते. पण सर्व सैनिकांची नावे काही कोणाला माहीत होत नाहीत. म्हणून कवीने अशा अनामवीरांना प्रणाम केला आहे.